आहेत आणि या भ्रष्टाचारांना सरकार पाठीशी घालतंय। बरं, कॅश बॉम्बचा मगाशी तुम्ही देखील उल्लेख केलेला होता, त्याला अनुसरूनच मला प्रश्न विचारायचा आहे। एका बाजूला तुम्ही एक व्हिडिओ जारी केलेला होता, या व्हिडिओमध्ये असलेले व्यक्ती कोण असा सवाल तुम्ही उपस्थित केलेला होता। दुसरीकडे कॅश बॉम्ब पाठोपाठ चित्रलेखा पाटील यांनी देखील भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता। सरकारमध्ये खरोखर पैशांचे असे थेट व्यवहार होत आहेत का? मग हे व्हिडिओज कुठून येतात? लाव रे तो व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या राजकारणातून कधी लांब जाणार, कधी दूर जाणार? हे बघ, व्हिडिओ समोर येत आहेत। माझं म्हणणं आहे की समजा चुकीचा व्हिडिओ आम्ही जर पोस्ट केला असेल तर आमच्यावर पोलीस कारवाई करावी, असं माझं चॅलेंज सरकारला। गुन्हा दाखल करा आमच्यावर, माझ्यावर गुन्हा दाखल करून टाका सरकारने की यांनी चुकीचा व्हिडिओ दाखल केला, हा माणूस तो नाहीच आहे आणि याच्याकडे त्या नोटा नाहीच आहे, अशी एक पोलीस कंप्लेंट माझ्यावर करा आणि गुन्हा रजिस्टर करा, असं माझं सरकारला खुलं आव्हान आहे। करतं का बघू आपण, मी ते करायची वाट बघतोय। मग माझ्याकडे सगळं आहे, सगळ्या गोष्टी यावंच मला पोलिसांनी, मी तर वारंवार म्हणतो की पोलिसांमध्ये कंप्लेंट करा आणि पोलिसांनी माझ्याकडे तपासायला या, मग मी तुम्हाला दाखवतो काय काय म्हणून। एकीकडं सामान्य माणसाला बँकेत जायचं तर 50,000च्या वर कॅश भरता येत नाही, 50,000च्या वर कॅश काढता येत नाही। इकडे तुम्हाला, मला कुठं विमानात जायचं तर 2 लाखाच्या वर तुमच्याकडे खिशात रक्कम ठेवता येत नाही। घरामध्ये सुद्धा तुम्हाला ठीक आहे, तुमचं उत्पन्न असेल तेवढं ठेवायचं तुम्हाला अधिकार आहे, काय हरकत नाही ठेवायला। पैसे जर माझे असले 2 कोटी काय 200 कोटी काय 2,000 कोटी असले, माझ्या उत्पन्नाचा सोर्स असला, ते माझ्याकडे असले तर ठेवायला कोणाची चोरी आजच काही कारण नाही, कोणी काही करू शकत नाही। इन्कम टॅक्स नाही, सीबीआय नाही, ईडी नाही, पीडी नाही, काही करू शकत नाही जर माझे असले तर। मग हे पैसे जर त्या कोण आमदार आहे त्याने दळवी, महेंद्र दळवी, जर त्यांचे असतील, मोजून घेतलेले दिसतात, ते दाखव मला किती आहे, कुठे आहे, कसे आहेत, कसे भरतो दाखव, असा तो व्हिडिओ आहे समोरच्याकडून। कारण यांना भरोसा नाही ना, खरंच 50 भरले का, खरंच 40 भरले का, 30 भरले का, 20 भरले, असा तो व्हिडिओ आहे। पण सरकार कुठे गुन्हा दाखल करत आहे? याच्यात एकमेव इमानदारीनं प्रामाणिकपणे भूमिका व्यक्त केली सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी, बाकी एकाही माणसाने। कोणी सांगतं एआयचं आहे, कोणी सांगतं मॉर्फ केलं आहे, कोणी म्हणतं घरभेदी आहे, कोणी म्हणतं तटकरेने दिलेलं आहे, कोणी म्हणतं अंबादाने ब्लॅकमेलर आहे। नेमकं एक काय आरोप करायचा ते तर ठरवा। पण दानवेंकडे हा व्हिडिओ आला कुठून? तो एक प्रश्न आहे। हे त्यांनीच सांगितलं की आमचेच घरभेदी म्हणून। याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे की आमचेच घरभेदी करतात। आता समजा दळवीने सांगितलं की तटक्या दिला, तटक्यांचा माझा काही संबंध नाही। तटक्यांचा माझा आमचा कबड्डी संघटनेपुरता कधीतरी संबंध येत असतो, पॉलिटिकल तटक्यांशी माझं कधी कोणत्याच विषयावर, कारण ते इकडचे मी इकडचा, त्यामुळे आमचा कधी काही संबंध आले नाही तटक्यांशी। ठीक आहे, बोलणं भेटणं तर एक शिष्टाचार म्हणून असू शकतो, पण तो पॉलिटिकली सुनील तटक्यांचा माझं कधीच या विषयावर त्यांनी मला कधी फोन केला नाही, मी त्यांना कधी केलेलं नाही आहे। पण आता हे म्हणतात तटकरेने पाठवला, मग तटकरेने पाठवला याचा अर्थ तो खरा आहे, म्हणजे तटकरे तुमच्या आतमधल्या रूम पण व्हिडिओ पण पोहोचलेले, हे पण तुम्ही कबूल करताय तटकरेने पाठवला, याचा अर्थ काय? की एकमेकांमध्येच विश्वासार्हता उरलेली। विश्वासार्थ काय? याचा अर्थ तटकरे तुमच्या आतमध्ये घरात पोहोचलेले ना, हा त्याचा अर्थ आहे ना। तुम्ही बघा, तुमचंच बघा, तुम्हीच तुमचे प्रश्न, तुम्हीच तुमचे उत्तर आहे। खरं तर मला तटकरेंनी काही दिलेलं नाही या सगळ्या विषय, ज्यांनी दिलं त्यांच्यातलेच लोकांनी आणून दिलेलं आहे। उगाच नाव नको सांगायला, पण त्यांच्यातल्याच लोकांनी आणून दिलेले। नाव सांगायचं तर